पवार घराणं म्हटलं की आपल्याला महाराष्ट्रात आज राजकारणात सक्रिय असणारे बारामतीचं पवार घराणं आठवतं. पण पवारांचं एक घराणं इतिहास प्रसिद्ध होतं. म्हणजे इतिहासामध्ये 18व्या शतकात पवार हे एक मातब्बर सरदार घराणं होतं, ज्याच्या मध्य प्रदेशामधलं धार, देवास सिनियर, देवास ज्युनियर अशी 3 ठिकाणी 3 संस्थानं होती. पवार घराण्याच्या इतिहासाविषयी आपण आज बघणार आहोत, त्यांच्या तिथल्या वारसदारांविषयी आणि त्यांच्या तिथल्या सगळ्या मराठी पाऊलखुणांविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगावबत्तीची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरचे मराठे, आणि आजचा आपला भाग आहे धार आणि देवासचे पवार. पवार घराण्याचा इतिहास सांगायचा झाला तर तो 17व्या शतकापासून, म्हणजे पवार घराण्याचे मूळ पुरुष साबाजी पवार, ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा आधी शहाजी महाराजांच्या समकालीन होते. त्यांचं मूळ गाव म्हणजे नगर जिल्ह्यातलं सुपे. नगरवरून पुण्याला येताना जे लागतं ना, टोलनाका वगैरे तिथं आहे, MIDC, ते सुपे हे पवारांचं गाव. साबाजी पवार हे नगरच्या निजामशाहीमध्ये कर्तृत्वानं पुढं आले. मोठे सरदार ते होते. काही काळ ते शिवशाहीकडे शिवाजी महाराजांबरोबर कल्याणच्या मोहिमेसारख्या मोहिमांमध्ये होते. त्यांचे पुत्र कृष्णाजी पवार, कृष्णाजीसुद्धा पराक्रमी, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या काळात ते होते. या कृष्णाजींना 3 मुलं होती, म्हणजे बुवाजी, रायाजी आणि केरोजी. त्यांनीही राजाराम महाराजांच्या काळात पराक्रम गाजवले. ताराबाई साहेबांच्या काळात अनेक नवनवे मुलूख ती मंडळी जिंकायला लागली, जहागिऱ्या मिळवल्या. यातले जे बुवाजी पवार होते, यांनीही भरपूर, म्हणजे पराक्रमी. त्या बुवाजींना 2 मुलं होती, काळोजी आणि संभाजी. त्यातले काळोजी हे त्यांचं मूळ गाव असणारे सुप्याला राहिले, आणि संभाजी हे शिरूर तालुक्यामध्ये मलठणला राहिले. ही दोघंही कर्तृत्ववान निघाली. आपल्या घराण्याचं उज्ज्वल वारसा त्यांनीसुद्धा पुढं चालवला. मराठ्यांच्या अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. आता या काळोजींना मुलं होती 4: कृष्णाजी, तुकोजी, जिवाजी आणि माणाजी. आणि काळोजींना 3 मुलं होती, ती म्हणजे उदाजी, आनंदराव आणि जगदेवराव. ही सगळे पवारांचं हे कुटुंब मराठेशाहीमध्ये वेगवेगळ्या मोहिमांमध्ये भाग घ्यायचं, लढायांमध्ये असायचं, मराठ्यांच्या सत्ता विस्तारात असायचं. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये मराठ्यांचा सत्ता विस्तार चालू झालेला होता. तर त्या काळामध्ये या घराण्यानं ह्या मध्य प्रदेशात जहागिरी मिळवल्या. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये माळवा जो प्रांत मराठ्यांनी जिंकला ना, माळवा म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडचा, आजच्या मध्य प्रदेशातला पूर्वेला असलेला जो भाग आहे, पश्चिमेला असलेला, तो माळवा त्याला म्हणतात. म्हणजे इंदोरच्या, उज्जैनच्या सगळा क्षिप्रा आणि नर्मदेच्या काठचा भाग तो मराठ्यांनी जिंकला. आणि त्याची वाटणी 1731ला 3 सरदारांमध्ये करण्यात आली. पहिले होते होळकर, दुसरे शिंदे आणि तिसरे पवार. होळकर हे इंदोरचे, शिंदे हे ग्वाल्हेरचे, त्याच्या आधी ते उज्जैनला होते. आणि तिसरे जे पवार आहेत, यांना धार आणि देवासचं ती जहागीर मिळाली. ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदोरच्या होळकरांविषयी आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. आज आपल्याला पवार घराण्याबद्दल बघायचं आहे. मागे मी जे पवार सांगितले, त्या पवार घराण्यातल्या काळोजींची मुलं तुकोजी आणि जिवाजी या 2 बंधूंना मिळालं देवास. आणि त्यांनी देवासमध्येही त्यांचं, म्हणजे राजधानीचं ठिकाण देवास होतं, पण राजधान्या दोघांच्या, म्हणजे राज्य दोघांची जहागिरीची गाभं वेगवेगळी होती. तुकोजींचं झालं देवास थोरलीपाती आणि जिवाजींचं देवास धाकटीपाती. राजधानी एकच देवास शहरामध्ये, जसं चंदीगड हरियाणा आणि पंजाबची राजधानी आहे तसा तो प्रकार. थोरलीपाटी आणि धाकटीपातीला नंतर इंग्रज काळामध्ये सिनियर आणि ज्युनियर म्हणलं गेलं. आणि दुसरे जे पवार घराण्यातले संभाजी होते, या संभाजींचे पुत्र, त्यांना दिलं गेलं धार. आता आपण सुरुवातीला धारच्या पवार घराण्याविषयी बघूयात आणि नंतर देवास्कर पवारांविषयी बघूयात. धारचं पवार घराणं, आता हे धार कुठे आहे तर ते इंदोरपासून एक 60 किलोमीटर साधारणतः पूर्वेला असलेलं, पश्चिमेला असलेलं एक शहर आहे. तसा तो आदिवासी पट्टा आहे. त्या धारला पवारांची जहागीर होती, पवारांचं राज्य होतं. संभाजीराव पवार यांचे थोरले पुत्र उदाजींना आधी ती जहागीर देण्यात आली पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात. उदाजी हे कर्तृत्ववान, मराठ्यांच्या अनेक मोहिमांमध्ये उदाजी होते, पवार घराणं होतं.
उदाजींनंतर मराठ्यांचा त्यांनी पक्ष सोडला. त्याच्यानंतर उदाजींचे बंधू असणाऱ्या आनंदरावांना ते धारचं राज्य देण्यात आलं, धारची जहागीर देण्यात आली. या आनंदरावांनंतर त्यांचे पुत्र यशवंतराव हे तिथं धारला आले, धारला होते. हे यशवंतराव पवार पानिपतामध्ये वीरगती त्यांना प्राप्त झाली. पानिपताच्या लढाईमध्ये ते होते. आताईत खानाला मारून मोठा पराक्रम गाजून इतिहासात आपलं नाव कोरलं. नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या या धारला राहिल्या. धार हे संस्थान होतं इंग्रज काळामध्ये जवळजवळ 1947पर्यंत. 1947ला ते भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालं. धारच्या पवार घराण्यानं तिथं राज्य केलं आणि गावं त्यांची होती आणि जरासं स्वतंत्र आणि स्वायत्त असं ते धारचं राज्य होतं. त्याच्याबद्दल विशेष गोष्टी सांगायला गेल्या म्हणजे जर सांगायच्या झाल्या तर त्या घराण्यातल्या आनंदराव पवार यांच्या दुसऱ्या आनंदराव पवार यांच्या पत्नी मैनाबाई साहेब ह्या एक कर्तृत्ववान होत्या. मैनाबाई साहेबांच्या काळात झालं असं की महाराज लवकर वारले. त्याच्यानंतर त्या गरोदर होत्या, वारसाचा प्रश्न उपस्थित राहिला. नंतर त्यांना मुलगा झाला पण तोही नंतर काही काळानं वारला. तर या सगळ्या काळात भरपूर शेजारच्या राज्यांकडनं म्हणा किंवा स्वतःच्या सरदार मानकऱ्यांकडनं ती गादी बळकवण्याचे बरेच प्रयत्न होत राहिले. पण मैनाबाई साहेब मात्र खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आपल्या राज्याची सगळी व्यवस्था त्यांनी पाहिली. अशा त्या धैर्यवान एक शूर अशा महिला होत्या. धार संस्थांचं नंतर जर आपण बघायला गेलं तर याच धार संस्थांमधल्या नंतरच्या एक सुमित्रा देवी धारच्या पवारांच्या कन्या ह्या साताऱ्याला छत्रपतींना दिलेल्या होत्या. कॅप्टन शाहू महाराज भोसले म्हणजे हल्ली जे उदयनराजे छत्रपती उदयनराजे भोसले आहेत किंवा अभयसिंह राजे भोसले आहेत, मंत्री आहेत महाराष्ट्रात, त्यांच्या आजी सुमित्रा देवी या धारच्या पवार घराण्यातल्या होत्या. सुमित्रा देवींचं नाव साताऱ्यामध्ये खरं म्हणजे फार मोठं होतं. समाजकार्यामध्ये त्यांनी योगदान दिलं आणि भरपूर त्यांनी लोकोपयोगी कामं ही त्या साताऱ्यामध्ये केली होती, त्या धारच्या पवार घराण्यातल्या. धार संस्थान 1947ला भारतीय संघराज्यात विलीन झालं. आज धारला पवारांचा वाडा आहे, धारचा किल्ला आहे. खरं म्हणजे आधी ते किल्ल्यामध्ये राहायचे, तोही बघण्यासारखा आहे आणि बरीचशी मराठी लोकं तिथं गेलेली आपल्याला दिसतात. आता आपण दुसरे पवार बघणार आहोत, ते म्हणजे देवासचे पवार. मगाशी मी जसं की सांगितलं की पवार घराण्यातल्या तुकोजी आणि शिवाजी या दोन बंधूंना त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून पेशव्यांनी किंवा छत्रपतींनी ते देवास दिलं. देवास हे शहर इंदोरपासून एक 30-40 किलोमीटर अंतरावर आहे, उत्तरेला किंवा ईशान्येला. साधारणतः 1 तासभर त्याला जायला लागतो. छान शहर आहे देवास. खरं म्हणजे मध्ये गेल्या मागच्याच वर्षी एक बातमी होती की एअर क्वालिटी इंडेक्स भारतामध्ये कुठल्या शहराचा सर्वात चांगला असेल तर तो इंदोर आणि देवासचा. देवासनं पहिला क्रमांक त्याच्यामध्ये पटकवलेला आपल्याला दिसतो. मध्यभागी एक टेकडी, त्याच्यावरची देवी आणि असं सुंदर ते देवास, असं फार मोठंही नाही असं एक सुंदर शहर. खरं म्हणजे देवासला करन्सी नोट प्रेस आहे, म्हणजे नोटांचा छापखाना आपल्या नाशिकला वगैरे आहे तसा. देवासचा अजून एक ओळख म्हणजे ज्येष्ठ शास्त्रीय गायक कुमार गंधर्व. पण ह्या देवासच्या पवारांच्या मात्र पाऊलखुणा किंवा पवारांचं राज्य तिथे होतं हा इतिहास बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर दोन मी म्हणालो की तुकोजींची देवास थोरली पाती आणि जिवाजींची देवास धाकटी पाती. त्याला नंतर सिनियर ज्युनियर म्हटलं गेलं. अशी बरीचशी राज्य किंवा संस्थानं भारतातली होती ज्यांच्यामध्ये वाटण्या झाल्या दोन भावांमध्ये, तर मग त्यांचं सिनियर आणि ज्युनियर झालं. उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरजवळ कुरुंदवाड जे आहे पटवर्धनांचं संस्थान, तिथं सिनियर कुरुंदवाड सिनियर ज्युनियर आहे. किंवा सांगली जिल्ह्यात मिरजला सिनियर ज्युनियर आहे. किंवा कागलच्या ज्या घाटगेंची जहागीर आहे तिथंही कागल सिनियर कागल ज्युनियर आहे. नागपूरलाही भोसल्यांमध्ये सिनियर ज्युनियर प्रकार आहे. तर हे मुद्दा निघाला म्हणून मी सांगितलं. पवार घराणं थोरली पाती धाकटी पाती आणि त्यांच्या पदरीही अनेक सरदार होते. त्यांनी वाडे बांधले. आजही त्यांचे जुने राजवाडे पवारांचे तिथं असलेले आपल्याला दिसतात. पवारांनी बांधलेल्या बाकीच्याही वास्तू आहे. म्हणजे आपण देवासमध्ये फिरलं की कुठेतरी तुकोजीराव होळकर स्टेडियम असे बरेचशी नावं आपल्याला त्या देवासमध्ये दिसतील. आता आपण देवास सिनियरविषयी थोडक्यात पाहू. देवास सिनियर संस्थान जर त्याच्यामधलं सगळं सांगायचं झालं तर खरं म्हणजे नंतर मराठेशाहीतल्या अशा मध्यवर्ती राजकारणामध्ये शिंदे होळकरांनी जितका सहभाग घेतला तितका पवारांनी घेतला नाही आणि आपलं राज्य जहागीर स्वतंत्ररित्या सांभाळत ते पवार मंडळी होती आणि मातब्बर तसं मराठेशाहीतलं घराणं. देवास सिनियरचे शेवटचे राजे म्हणजे दोन्ही संस्थानं 1947पर्यंत होती. देवास सिनियरचे शेवटचे राजे होते विक्रमसिंह पवार. खरं म्हणजे देवासचे त्यांचे वडील तुकोजीराव पवार जे होते सेकंड लास्ट राजा,
या तुकोजीराव पवारांच्या पत्नी राधाबाई अक्कासाहेब ह्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या कन्या होत्या. म्हणजे ज्यांच्या नावानं कोल्हापूरचं राधानगरी धरण महाराजांनी बसवलं त्या देवासच्या श्रीमंत तुकोजीराव पवारांना दिलेल्या होत्या. त्यांचे पुत्र जे होते विक्रमसिंह महाराज ते देवासचे शेवटचे राजे. विक्रमसिंहांचं झालं असं ते नंतर कोल्हापूर गादीला इकडं राजाराम छत्रपतींच्या मृत्यूनंतर ते इकडं आले कोल्हापूरला. म्हणजे तिथं ते राजा होते पण त्यांनी ते पद सोडलं आणि ते कोल्हापूरला येऊन कोल्हापूरला राजे झाले आणि त्यांचे पुत्र कृष्णाजीराव हे देवासचे राजे झाले. म्हणजे ते विक्रमसिंह आणि त्यांचं नाव नवीन झालं ते शहाजीराजे. म्हणजे कोल्हापूरचे जे विक्रमसिंह उर्फ शहाजी महाराज आहेत ना ते देवास सिनियरवरनं इकडे दत्तक आलेले होते. विक्रमसिंहांबद्दल किंवा शहाजीराजांबद्दल सांगायचं झालं तर शहाजीराजे शिकले सवरलेले होते. ते BA झालेले होते. म्हणजे राजघराण्यातल्या संस्थानिकांमधलं बहुतेक ते पहिले पदवीधर समजले जातात. इतिहासाबद्दल त्यांना आवड होती. स्वतः ते उत्तम क्रिकेटसारखे खेळ टेनिससारखे खेळायचे. राजाराम कॉलेजला ते असताना खरं म्हणजे बालपणीच कोल्हापूरला ते राहिल्यामुळं तिथलं सगळा परिसर त्यांना माहिती होता. राजाराम कॉलेजचे डॉक्टर बाळकृष्ण नावाचे इतिहास अभ्यासकांबरोबर राहून त्यांना बरंचसं कळलं होतं. त्यांनी इतिहास लिहून घेतला आणि एक संशोधकांना साधनं प्रकाशित करण्यासाठी पवार घराण्याची किंवा कोल्हापूर संस्थांची त्यांनी मदत केली. दुसऱ्या महायुद्धात ते लढले होते आफ्रिका वगैरे त्या भागामध्ये. त्यांचा सन्मान म्हणजे मराठा लाईट इन्फंट्रीच्या एका 2nd बटालियनचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. म्हणजे शूरतासुद्धा त्यांच्यामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. इंग्रजांनी KCSI सारखा मोठा किताब हा त्यांना दिलेला होता. देवासचं हे राज्य त्यांनी खरं म्हणजे उत्तम प्रकारे सांभाळलं आणि नंतर ते कोल्हापुरात आले आणि तिथलीही सगळी यंत्रणा व्यवस्था ही चांगली होती आणि महाराज फार हुशार आणि कर्तृत्ववार. त्यांचा जनसंपर्क वगैरे सगळा तगडा होता. तर ते शहाजी महाराज हे देवास सिनियरवरनं दत्तक गेले होते. नंतरच्या काळात देवास सिनियरचे जे तुकोजीराव पवार होते नंतरचे तुकोजीराव पवार चौथे वगैरे ते असतील ते मंत्री होते मध्य प्रदेश सरकारमध्ये. आमदार होते मंत्री होते. ते आता वारले आणि त्यांच्या पत्नी गायत्री देवी या सध्या आमदार आहेत. त्याही मंत्री होते. दुसरं संस्थान देवास ज्युनियरचं जर बघायला गेलं तर देवास ज्युनियरचे शेवटचे राजे होते यशवंतराव उर्फ भाऊसाहेब पवार. त्यांच्या काळामध्ये नंतर ते संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालं आणि त्यांना 2 मुली होत्या. खरं म्हणजे मुलगा नव्हता त्याच्यामुळे तिथं असा नॉमिनल सध्या महाराज वगैरे नाही. त्या मुली आणि ते सगळं तो वारसा सांभाळताना आपल्याला दिसत आहेत. दोन्हीही त्या संस्थानामध्ये देवासला भरपूर मराठा घराणी इकडनं गेलेली होती. तिथल्या मराठा घराण्यांची सरदार मांडकऱ्यांची जर नावं सांगायची झाली तर तिथं सरदार घारगे आहेत, सरदार पवार आहेत, ढमढेरे आहेत, पिसाळ आहेत, जाधवराव आहेत, पाचुंदकर आहेत, मोहिते आहेत, महाडिक आहेत. अशी बरीचशी सरदार घराणी ही तिथं देवासला आजही आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याच जणांचं महाराष्ट्रात येणं जाणं असतं आपल्या आपल्या गावाला तिथल्या जत्रा उत्सवांच्या निमित्तानं किंवा काहींच्या जमीन जुमले इकडं आहेत. देवासमध्ये ती सगळी मंडळी राहत आहेत आणि सध्या बऱ्यापैकी ती मंडळी एकत्र येत आहेत. तर हे झालं धार, देवास सिनियर, देवास ज्युनियर ह्या 3 संस्थानांविषयी. पवार घराण्याच्या कर्तृत्वाच्या निशाण्या अजूनही तिथं आहेत. पवार घराणं खरं म्हणजे एक मातब्बर सरदार घराणं मराठेशाहीमधलं होतं. त्याचा अजूनही खरं म्हणजे इतिहास आगामी काळामध्ये समोर यायला पाहिजे. अशाच नवनवीन माहितीसाठी बघत रहा लगावबत्ती. धन्यवाद.